तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस. बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना. नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रताप नगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड. इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच. आषाढ़ पूर्णिमा से अश्विन पूर्णिमा तक बुद्ध धम्म की पवित्र परंपरा, जब बौद्ध भिक्षु करते हैं विहारों में निवास, जहां होता है ध्यान, अध्ययन और विनयों का पालन, साथ ही होता है धम्म देसना और दान पारमिता का अनोखा संगम. इस पावन अवसर पर जानिए बुद्ध धम्म का अनोखा प्रवास, वर्षावास, केवल यूसीएन बुद्धा पर. तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या सर्व धम्मबंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. सर्वांचं अभिनंदन. येणाऱ्या 29 जुलैपासून वर्षावासाची सुरुवात होणार आहे. त्या अगोदर माझ्या हे आपणा सर्वांकरता मी प्रवचन देत आहो. तो प्रवचन म्हणजे वर्षावास कोणी सुरू केला, कशासाठी केला आणि केव्हापासून सुरुवात झाली यावर हे माझं प्रवचन असणार आहे. तर ज्या व्यक्तीने वर्षावासाची सुरुवात केली ती व्यक्ती कोण होती हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहीत आहे की भगवान बुद्धाने या वर्षावासाची सुरुवात केली होती. तर सर्वप्रथम भगवान बुद्ध हे कोण होते याची आपणाला माहिती असणं गरजेचं आहे. आपणास माहीत आहे की शुद्धोधन राजा आणि महामायाचा पुत्र म्हणून सिद्धार्थ हा ओळखला जातो. आणि सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी त्या शाक्य नगरीमध्ये अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे सिद्धार्थावर अशी वेळ आली की त्यांना आपलं राज्य सोडावं लागलं. राज्य सोडावं लागलं कशासाठी की जे रोहिणी नदीच्या पाण्यावरनं जो शाक्यामध्ये आणि कोलीय लोकांमध्ये जे युद्ध होणार होतं ते युद्ध होऊ नये अशी सिद्धार्थाची इच्छा होती. आणि युद्ध होऊ नये ही इच्छा सिद्धार्थाने मोडल्यामुळे सिद्धार्थाला शिक्षा झाली होती. ती जी काही संघाची जी काही शिक्षा होती त्या 4 शिक्षेपैकी एक शिक्षा सिद्धार्थाने स्वीकारली आणि त्यांनी ठरवलं की गृहत्याग केला पाहिजे, आपण देशत्याग केला पाहिजे. आणि त्यानुसार सिद्धार्थ गृहत्याग करतो, देशत्याग करतो आणि आपला संपूर्ण राज्य सोडून तो अरण्यामध्ये निघून जातो. ही घटना घडते वयाच्या 29व्या वर्षी. आणि त्यावेळेस जे काही प्रचलित गुरु होते त्या गुरुकडे जाऊन सिद्धार्थ जे काही त्यांचं शिक्षण होतं ते शिक्षण तो लवकरच आत्मसात करतो. आणि ते शिक्षण आत्मसात केल्यावर सिद्धार्थाचं मात्र पाहिजे तसं समाधान होत नाही. आणि त्यामुळे मग सिद्धार्थाला वाटते की मी ज्या कारणासाठी हे घर सोडलेलं आहे, हा गृहत्याग केलेला आहे, त्या कारणाचा मला अजून शोध लागलेला नाही. त्यामुळे सिद्धार्थ त्यांच्या आश्रमातून बाहेर पडतो आणि तो शेवटी मगध देशामध्ये असलेल्या राजगृह पर्वतावर जातो. आणि राजगृह पर्वतावर गेल्यावर जो मगधचा राजा असतो, बिंबिसार राजा, याला ही माहिती मिळते की शाक्य कुळातील राजपुत्र शुद्धोधनाचा मुलगा हा आपल्या मगध देशामध्ये आलेला आहे आणि तो राजगीर पर्वतावर मुक्कामास आहे. अशी माहिती मिळाल्यावर बिंबिसार राजा हा सिद्धार्थाला भेटायला त्या राजगिरी पर्वतावर जातो
आणि राजगिरी पर्वतावर गेल्यावर सिद्धार्थाशी त्यांचं बोलणं होते की राजा म्हणतो की हे राजपुत्रा, तुला हे शोभण्यासारखं नाही. तो एक राजाचा मुलगा असून तुझा पेशा हा क्षत्रियाचा आहे आणि क्षत्रिय लोकांना अरण्यात जाणं हे योग्य नाही. त्यामुळे जरी तुला तुझ्या वडिलाच्या राजवैभवाचा कंटाळा आला असेल, हरकत नाही, आणि तू ते राजवैभव सोडून इकडे आलेला आहेस, तर मी तुला माझं हे अर्धराज्य देतो आणि त्या अर्ध्या राज्यामध्ये तू इथे वास कर आणि तो अरण्यात जाण्याचा मार्ग सोडून दे आणि चांगल्याने या राजगृहामध्ये राहून माझं हे अर्धराज्य घेऊन तू राजपाट कर. असे विनवणी मगध राजा बिंबिसार हा सिद्धार्थाशी करतो. अनेक प्रकारचा वार्तालाप होतो आणि सिद्धार्थ सगळं शांतपणे ऐकून घेतो. आणि राजाचं बोलणं झाल्यावर सिद्धार्थ बिंबिसार राजाला म्हणतो की हे राजन, मी हा जो काही गृहत्याग केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे की जगातील कलहामुळे मी वैतागलेलो आहो. जगात जो काही कलह चालू आहे त्या कलहामुळे मी वैतागलो आहो. उच्च प्रकारची शांती मिळावी या उद्देशाने मी हे घर सोडलेलं आहे. माझ्याच वडिलाकडे सगळं काही असताना मी या सगळ्या गोष्टीचा त्याग केला आहे. तर मला हे तुमचा राजवैभव नको आहे. राजाला पुन्हा म्हणतो सिद्धार्थ की हे जे काही भौतिक सुख आहे, या भौतिक सुखाचा मला एवढा कंटाळा आला आहे, एवढी भीती वाटत आहे की जंगलात सरपटणाऱ्या सर्पाचीसुद्धा मला भीती वाटत नाही किंवा आकाशात होणाऱ्या वज्रघाताचीसुद्धा मला भीती वाटत नाही आणि वाऱ्यापासून भडकणाऱ्या ज्वालांचीसुद्धा मला जेवढी भीती वाटत नाही तेवढी जास्त भीती मला या ऐहिक सुखाची वाटते, या भौतिक सुखाची वाटते. म्हणून मी हे गृहत्याग केलेला आहे. मला हे तुमचं राजवैभव नको. एवढं बोलणं झाल्यावर राजाला नाईलाजास्त जावं लागते आणि सिद्धार्थ शेवटी तो राजगृह सोडून मग तो उर्वेला या ठिकाणी येतो. उर्वेला या ठिकाणी आल्यावर त्याला जे 5 संन्यासी भेटतात, ते 5 संन्यासीसुद्धा आपली वेगवेगळी झोपडी बनवून त्या अरण्यामध्ये राहत होते. त्यांना सिद्धार्थ विचारतो की मी आपणासोबत इथे राहू इच्छितो, आपली परवानगी आहे काय? तर त्या 5 संन्यासांनी हरकत नाही म्हणून त्यांना तिथे राहण्याची परवानगी देतात आणि त्यांच्याबरोबर सिद्धार्थ हा राहू लागतो. तर असं म्हणतात की 6 वर्षे सिद्धार्थ हा त्यांच्यासोबत राहतो आणि उग्र अशी तो कठीण त्या ठिकाणी तपश्चर्या करतो. एवढी उग्र अशी तपश्चर्या करतो की तशी तपश्चर्या आतापर्यंत कोणत्याही मुनींनी किंवा कोणत्याही संन्यासांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळत नाही किंवा ऐकायला मिळत नाही. असं म्हणतात की सिद्धार्थाची ही जी काही उग्र तपश्चर्या होती ती एका टोकाला गेली होती. जेवढे काही तपश्चर्याचे प्रकार असतील त्या सगळ्या प्रकारातून सिद्धार्थ हा गेला होता आणि त्यामुळे त्याने एवढा कडक उपवास केला होता की त्या उपवासामुळे सिद्धार्थाचं शरीर अतिशय म्हणजे कमजोर झालेलं होतं, वीक झालेलं होतं. असं म्हणतात की सिद्धार्थाने जी तपश्चर्या केली त्यावेळेस सिद्धार्थाच्या अंगावर मातेचा ढीग जमला होता. एवढंच नव्हे तर त्यांचं संपूर्ण मांस असं सुकून गेलं होतं म्हणतात आणि त्यांचे हाडाचा साठा केवळ दिसत होता. त्यामुळे सिद्धार्थ कधी आपल्या पोटाला हात लावायचा तर त्याचे पाठ आणि पोट एका चिमटीमध्ये सापडायचे, एवढा तो कमजोर झालेला होता. त्यामुळे सिद्धार्थाला वाटलं की मी ही जी काही उग्र तपश्चर्या करत आहो, या तपश्चर्येतून मला जे शोधायचं आहे, मला जे पाहिजे आहे ते मला या 6 वर्षातही मिळालेलं नाही. तर त्याला त्याची भीती वाटू लागली, अशामुळे माझा जीव जाऊ शकतो आणि मला जे पाहिजे आहे ते मी मिळवू शकणार नाही. म्हणून सिद्धार्थाला वाटते की नाही, आपण हा मार्ग
सोडला पाहिजे आणि मग तो अन्न ग्रहण करण्याची इच्छा दर्शवतो, म्हणजे स्वतःलाच म्हणतो की आता मी अन्न ग्रहण केलं पाहिजे. त्या उद्देशानेच तो एका ठिकाणी बसला असताना असं म्हणतात की त्या उर्वेलामध्ये एक सेनानी नावाचा व्यक्ती राहत होता आणि त्याला सुजाता नावाची कन्या होती. तर त्या सुजाता नावाच्या कन्येने एका वटवृक्षाला एक नवस केला होता की मला पुत्रप्राप्ती झाली तर मी त्या वटवृक्षाला 100 गाईच्या दुधाची खीर अर्पण करणार सोन्याच्या पात्रामध्ये. आणि ही तिची इच्छा जेव्हा पूर्ण होते तेव्हा ती आपल्या पन्ना नावाच्या दासीला त्या वृक्षाची साफसफाई करायला ही पाठवते. आणि जेव्हा ही पन्ना नावाची दासी, तिची नौकर, ही जेव्हा तिथे येते तेव्हा हा सिद्धार्थ त्या वटवृक्षाखाली बसलेला पाहून तिला आश्चर्य होते की ती आली होती त्या झाडाची साफसफाई करायला, पण त्या ठिकाणी साक्षात तिला असं वाटलं की हा जो सिद्धार्थ बसला होता तर तिला वाटलं की जणू काही वृक्ष देवताच या ठिकाणी अवतरलेली आहे. असं पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि ती आपल्या मालकीणला सांगायला त्वरित घरी गेली. आणि घरी गेल्यावर ही सगळी हकीकत तिने सुजाताला सांगितली आणि सुजाताने तिची जी काही इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एका सोन्याच्या पात्रामध्ये ती खीर घेऊन आली आणि ज्या वृक्षाखाली सिद्धार्थ बसला होता त्या सिद्धार्थाला तिने ही खीर अर्पण केली. आणि ही खीर अर्पण केल्यावर सिद्धार्थ ते खिरीचं पात्र घेऊन जवळ असलेल्या एका नदीवर गेला. त्याने तिथे आंघोळ केली आणि आंघोळ केल्यावर मग त्याने ती खीर प्राशन केली. ती खीर त्यांनी प्राशन केली म्हणजे त्यांनी अन्न ग्रहण केलं. आणि अन्न ग्रहण केल्यामुळे त्याच्यासोबत जे काही 5 मित्र होते, 5 संन्यासी होते, त्यांना वाटलं की हा सिद्धार्थ आता हा चैनीच्या मार्गाला लागलेला आहे, याने आता हा तपश्चर्याचा मार्ग सोडलेला आहे, म्हणून तो आपल्या तपश्चर्येपासून दूर गेलेला आहे असं त्यांना वाटलं. आणि ते 5ही मित्र, 5ही संन्यासी सिद्धार्थाला त्या उर्वेलामध्ये सोडून ते 5ही निघून जातात. आणि असं म्हणतात की सिद्धार्थ मग त्या दिवशी त्या रात्री जेव्हा तो रात्रीला झोपी जातो आणि झोपतो तेव्हा सिद्धार्थाला रात्रीला 5 स्वप्न पडतात. आणि जेव्हा तो जागा होतो आणि दुसऱ्या दिवशी तो त्या स्वप्नाचा अर्थ लावतो की मला नक्कीच आता ज्ञानप्राप्ती होणार अशी त्याला खात्री पटते. आणि मग तो काय करतो की ज्या पात्रामध्ये, ज्या ताटामध्ये तो अन्न ग्रहण करतो, खीर प्राशन करतो, ते पात्र घेऊन तो नदीवर जातो आणि ते नदीमध्ये सोडून देतो. आणि त्या ठिकाणी तो काहीतरी आपलं भविष्य जाणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भविष्यानुसार मग तो आपली पुढची रूपरेषा ठरवतो. आणि मग त्याला धीर येऊन, त्याला उत्तेजित झाल्यासारखं वाटून, त्याला उत्साह निर्माण झाल्यामुळे त्याला वाटते की आता आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार, म्हणून आता आपण हे ठिकाण सोडलं पाहिजे आणि पुढे आपण गेलं पाहिजे. म्हणून असं म्हणतात की सायंकाळच्या वेळेला सिद्धार्थ ती उर्वेला सोडतो आणि तो गयेच्या मार्गाला लागतो. आणि गयेमध्ये आल्यावर एका घनदाट जंगलामध्ये तो एका चांगल्या वृक्षाची निवड करतो आणि त्याला एक सुंदर आणि चांगला वृक्ष भेटतो. त्या वृक्षाचं नाव होतं पिंपळ वृक्ष. आणि 4ही दिशाची परीक्षा केल्यानंतर त्याला वाटते की आपण पूर्व दिशेकडे बसून या ठिकाणी आपण ध्यान साधना केली पाहिजे की जेणेकरून तिथून आपल्याला सत्य सापडेल, आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल असं त्याला वाटू लागलं. आणि तो जेव्हा त्या वृक्षाखाली बसतो तेव्हा तो एक निर्धार करतो, एक अधिष्ठान करतो, म्हणजे एक संकल्प करतो की जेव्हा तो पद्मासनामध्ये बसतो, सरळ पाठ करून बसतो आणि डोळे बंद करतो, तेव्हा तो स्वतःशीच असं एक अधिष्ठान करतो की माझं हाड, माझे स्नायू, माझी कातडी सुकून गेली तरी चालेल, माझं रक्तमांस शुष्क झालं तरी चालेल,
पण मी मात्र इथून या आसनावरनं ज्ञानप्राप्ती केल्याशिवाय मी उठणार नाही, असा तो दृढनिश्चय करतो, अधिष्ठान करतो आणि त्या ठिकाणी तो ध्यान साधनेकरता बसतो. जेव्हा सिद्धार्थ हा डोळे बंद करून बसतो त्यावेळेस असं म्हणतात की जे काही वाईट विचार असतात, ज्याला माराची मुलं म्हणतात, माराची अवलाद म्हणतात, ती सुरुवातीला सिद्धार्थाला त्रास द्यायला तयार झाली. सिद्धार्थाला भीती वाटली की कदाचित ही माराची अवलाद मला या बाबीपासून प्रवृत्त करेल, कारण की त्याला माहीत होतं की अनेक ऋषी आणि ब्राह्मणसुद्धा या माराच्या अवलादीमुळे आपल्या ध्येयापासून दूर झालेले आहेत, भटकलेले आहेत. तर कदाचित मलासुद्धा ही माराची अवलाद, हे वाईट विचार माझ्या ध्येयापासून मला प्रवृत्त करतील, मला दूर करतील, अशी भीती वाटली. तेव्हा सिद्धार्थाने पुन्हा त्या माराच्या अवलादीला, मार सेनेला सांगितलं. म्हणजे सगळे शक्ती एकवटली, सगळ्या ध्येयनिष्ठेने त्याने त्या माराच्या अवलादीला सांगितले, वाईट विचारांना सांगितलं की माझ्यामध्ये श्रद्धा आहे. काय म्हणतं सिद्धार्थ त्या मारसेनेला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये शौर्य आहे आणि माझ्यामध्ये शहाणपण आहे. तर हे वाईट वासनांनो, हे माराच्या अवलादांनो, तुम्ही माझा पराभव कसं काय कराल? तुम्ही माझा पराभव बिलकुल करू शकणार नाही. हे सगळं ऐकून सिद्धार्थाचं ते दृढनिश्चय पाहून ही जी काही मारसेना असते, या मारसेनेला तिथे काही न मिळाल्यामुळे ते घाबरते आणि निघून जाते. असं झाल्यामुळे मग सिद्धार्थ 40 दिवस पुरेल एवढं त्यांनी अन्न आपल्याजवळ गोळा केलेलं असते आणि मग सिद्धार्थ पूर्ण शक्तीनिशी तिथे 4 आठवडे बसता आणि आपला 4 आठवडे 4 प्रकारच्या ध्यान साधनेमधून त्याला मग सिद्धार्थाला संबोधीची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी मग तो बुद्ध बनतो. त्या ठिकाणी तो बुद्ध बनतो. त्याला समजून येते की मी ज्या कारणासाठी हे घर सोडलेलं होतं ते कारण मला सापडलेलं आहे, तो माझा उद्देश यशस्वी झालेला आहे. त्यामुळे तो पाहतो की ज्या कारणासाठी म्हणजे मी घर सोडलेलं होतं, का एक मनुष्य दुसऱ्या माणसाशी का भांडतो, याचं त्याला त्या ठिकाणी उत्तर मिळालेलं होतं. आणि ते उत्तर दुसरं तिसरं काही नसून केवळ आणि केवळ फक्त सम्यक संबोधी होती, म्हणजे खरीखुरी ज्ञानप्राप्ती होती. आणि ती खरीखुरी ज्ञानप्राप्ती मिळवून त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं होतं. या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर जेव्हा सम्यक संबुद्ध होतो त्यावेळेस भगवान बुद्ध झाल्यावर त्या ठिकाणी ते लगेच गया काही सोडत नाही की ज्या झाडाखाली त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली असते त्या वृक्षाला मग बोधिवृक्ष असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो. मग ह्या बोधिवृक्षाखाली जेव्हा सिद्धार्थाला बुद्धत्वाची प्राप्ती होते तसं नेमकं काय होतं? तर त्याच्यामध्ये जे काही वाईट जे काही विचार होते, ज्याला आपण म्हणतो 3 जहर किंवा 3 पॉयजन्स, नाही का, किंवा 3 विष, म्हणजे मुख्य काय आहे की द्वेष आहे, लोभ आहे आणि अज्ञान आहे. हे तिन्ही विष त्यांच्या मनातून पूर्णपणे नष्ट केले होते त्यांनी. आणि त्या ठिकाणी त्यांनी 3 बाबीची प्राप्ती केली होती. म्हणजे परिपूर्ण त्यांनी मैत्रीची अवस्था प्राप्त केली होती, परिपूर्ण त्यांनी उत्साहाची, वीर्याची अवस्था प्राप्त केली होती आणि परिपूर्ण शहाणपणाची म्हणजेच प्रज्ञेची अवस्था प्राप्त करून सिद्धार्थाचा तो व्यक्ती बुद्ध झाला होता. तो व्यक्ती सम्यक बुद्ध झाला होता. जेव्हा सिद्धार्थाचा तो बुद्ध झाला त्यावेळेस बुद्धाला वाटते मी हे जे काही तत्त्वज्ञान मी प्राप्त केलेलं आहे, हे तत्त्वज्ञान जर मी दुसऱ्याला सांगू लागलो तर दुसरे लोक हे माझं तत्त्वज्ञान समजणार नाही, ते त्याची टिंगल उडवतील. त्यामुळे गौतम बुद्धांना वाटलं की नाही, हा माझं हे जे काही तत्त्वज्ञान आहे ते मी माझ्याकडेच ठेवायला पाहिजे असं त्याला वाटलं आणि ते मग निराशाकडे जायला लागलं. तर असं म्हणतात की त्या ठिकाणी सिद्धार्थाचं एक चांगलं मन आहे, ते चांगलं मन त्याला मार्गदर्शन करते की नाही, जगामध्ये, पृथ्वीमध्ये असे अनेक लोक आहेत की जे
तुमचं तत्त्वज्ञान ऐकू शकतील आणि तुमच्या तत्त्वज्ञानामुळे त्या लोकांचं दुःखसुद्धा दूर होऊ शकते. म्हणून तुम्ही तुमचं तत्त्वज्ञान हे तुमच्याजवळ न ठेवता तुम्ही इतरांना सांगितलं पाहिजे, अशी त्यांना तिथे प्रेरणा मिळते. आणि असं म्हणतात की 7 आठवडे बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यावर 7 आठवडे भगवान बुद्ध त्या परिसरामध्ये असलेले जे विशेष असे काही 7 थळं आहे, त्या 7 थळावर ते 7 आठवडे घालवतात आणि आपल्या संबोधीचा ते आनंद घेत राहतात. म्हणजे त्या प्रत्येक झाडाखाली 1-1 आठवडा बसून त्या ठिकाणी ते धर्माचं चिंतन करतात. आणि हे 7 आठवड्याचं चिंतन पूर्ण झाल्यावर मग त्यांना वाटते की आपण आता या ठिकाणून निघायला पाहिजे आणि आपल्याला जे काही तत्त्वज्ञान प्राप्त झालेलं आहे ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणून सिद्धार्थ गौतमाला वाटते की मला जे काही तत्त्वज्ञान प्राप्त झालेलं आहे हे तत्त्वज्ञान मी सर्वप्रथम कोणाला सांगितलं पाहिजे. जर विचार केला तर त्यांना ज्या ठिकाणी हे तत्त्वज्ञान प्राप्त झालेलं होतं, ही जी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त झालेली होती, हे जे त्यांना सत्याचं आकलन झालेलं होतं, तर त्या परिसरामध्ये काय लोक नसतील काय? लोक असतील नक्कीच. त्या परिसरात त्याच्या आजूबाजूला लोकवस्ती असेल, लोक असतील. परंतु बुद्धांना वाटलं की माझे हे जे काही तत्त्वज्ञान आहे हे सर्वसाधारण माणसाला समजायला थोडं कठीण आहे. म्हणून जे लोक सत्याचा मार्ग शोधण्यासाठी आरूढ झालेले आहेत, ज्यांनी गृहत्याग केलेला आहेत, जे अरण्यात राहत आहेत आणि जे सत्याच्या अगदी जवळ आलेले आहेत, अशा लोकांना मी हे प्रथम उपदेश दिला पाहिजे, त्यांना हे माझं सत्य सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांना वाटते की मला ज्या ज्या लोकांनी मदत केली होती पहिले, मी ज्या ज्या लोकांकडे गेलो होतो त्या लोकांची त्यांना आठवण होते. उद्धकराम पुत्ताचे होते, भृग ऋषीची होते, असे जे जे गुरु होते त्या सर्व गुरूंची त्यांना आठवण होते. आणि तेव्हा त्यांना कळते की हे सगळे जे काही त्यांचे मार्गदर्शक होते हे सगळे मरण पावलेले असल्यामुळे त्यांना ते धम्म सांगू शकले नाही. म्हणून त्यांना वाटते की माझ्यासोबत जे 5 संन्यासी होते, जे माझे मित्र होते, त्यांनी माझी खूप काही सेवा केलेली आहे, त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. म्हणून मी त्यांना सर्वप्रथम धम्म सांगितलं तर काय हरकत आहे. म्हणून ते त्यांच्या ठाव ठिकाण्याची जेव्हा चौकशी करतात तेव्हा त्यांना कळते की ते इथे नाहीत, ते जवळ नाहीत, तर ते सारनाथमधल्या जे काही ईशिपतांचे जे काही मृगदाय वन आहे त्या मृगदाय वनात ते वास्तव्यास आहेत असं त्यांना कळते. आणि मग ते निर्णय घेतात की आपण आता सारनाथला जाऊन त्यांना हा धम्माचा उपदेश केला पाहिजे, आपला धम्म सांगितला पाहिजे असं त्यांना वाटते. आणि जेव्हा ते त्या बोधगयेवरून निघतात तर असं म्हणतात की जेव्हा ते सारनाथच्या वाटेवर असतात तेव्हा त्यांना एक नग्न संन्यासी ज्याचं नाव उपक होता, हा उपक भगवान बुद्धांना पाहून अतिशय प्रभावित होतो. त्यांच्या प्रभावामुळे त्याला आश्चर्य वाटते की काय सुंदर व्यक्ती आहे. म्हणजेच नव्यानेच बुद्धत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अति उच्च प्रकारचं असं तेज होतं, ते वलय होतं. त्यामुळे हा नग्न संन्यासी खूप प्रभावित झाला होता. आणि प्रभावित झाल्यामुळे त्यांनी थोडक्यामध्ये संवाद केला भगवान बुद्धाशी. भगवान बुद्धांना विचारलं की तुम्ही कोण आहात, म्हणजे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. तुम्ही कोण आहात, मानव आहात का? भगवान बुद्ध म्हणतात नाही. तुम्ही दानव आहात का? नाही. तुम्ही भूत आहात का? नाही. वगैरे वगैरे अनेक प्रश्न विचारल्यावर मग म्हणतात की तुम्ही कोण आहात मग? तर भगवान बुद्ध सांगतात की मी केवळ आणि केवळ फक्त एक उच्च प्रकारच्या ज्ञानप्राप्ती केलेला मनुष्य आहो, म्हणजे मी एक सम्यक संबुद्ध आहो, मी बुद्ध आहो. असं म्हटल्यावर हा जो उपक असतो हा आपले मान हलवतो आणि बुद्धांना रिस्पॉन्स न देता, नाही काय, प्रतिसाद न देता तो निघून जातो आणि तो आपल्या वाटेला लागतो. कदाचित या उपकाने भगवान बुद्धाला गंभीरतेने घेतलं असतं, समजून घेतलं असतं, तर मला वाटते की हा उपक हा भगवान बुद्धाचा पहिला शिष्य झाला असता. तर अशामुळे तो गंभीर नसल्यामुळे, तो ग्रहणशील नसल्यामुळे तो पहिला शिष्य बनण्याचा मान त्याने गमावून बसला. तर अशाच प्रकारे आपणसुद्धा आपल्याला जर अशी कधी संधी भेटते काहीतरी बनण्याची, काहीतरी होण्याचं, आपणसुद्धा अशाच प्रकारच्या गंभीरतेने घेत नसतो आणि आपणही अशा प्रकारची संधी
हुकावून टाकतो आणि आपण प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यापासून आपण वंचित राहतो. हे सगळं घडत असतानाच उपक पुन्हा विचारत होता की तुम्ही आता कुठे चालले. तर भगवान बुद्ध सांगतात की मी माझ्या मित्रांना, जे माझे मित्र आहेत ते सारनाथच्या मृगदाय वनामध्ये आहेत, तर त्यांच्याकडे जात आहो मी आणि तेथे गेल्यावर मी धम्मचक्र फिरवणार आहो, धम्मचक्र मी गतिमान करणार आहो असं म्हटल्यावर तो निघून जातो आणि बुद्ध मग आपल्या वाटेने जात असतात. आणि मग बुद्ध 300 मैल अंतर चालून गेल्यावर ते जातात मग इकडे सारनाथला जातात. आणि सारनाथला गेल्यावर भगवान बुद्धाला सोडून जे आलेले 5 मित्र असतात ते मित्र दुरूनच भगवान बुद्धांना पाहतात आणि आपसामध्ये चर्चा करतात की बघा, तो श्रमण भ्रष्ट गौतम आपल्याकडे येत आहे. त्याने तपश्चर्याचा मार्ग सोडून दिला होता आणि त्याने अन्नत्याग केल्यामुळे, त्याने अन्नग्रहण केल्यामुळे तो भ्रष्ट झालेला आहे. त्याचा आपल्याजवळ जर तो आला तर आपण त्याचा कोणी आदर करायचा नाही, कोणी त्याचा मान सन्मान करायचा नाही, कोणी त्याचा सत्कार करायचा नाही, कोणी त्याच्याशी बोलायचं नाही. अशा प्रकारे ते आपसामध्ये निर्णय घेतात आणि ठरवतात. आणि त्या प्रकारे ते म्हणतात एक आपण बाजूला आसन त्याच्याकरता ठेवून देऊ, त्याला वाटेल तर तो त्या आसनावर बसेल, पण त्याच्याशी मात्र कोणी वार्तालाप करायचा नाही. अशा प्रकारचं ठरल्यावर जसं जसे भगवान बुद्ध हे त्या 5 मित्रांजवळ यायला लागले तसतसे हे 5 मित्र मात्र ठरल्यानुसार आपल्या जे काही त्यांनी ठरवलं होतं त्यानुसार हे वागू शकले नाही. तर जसे जसे बुद्ध जवळ आले तसतसे 5 मित्र उठून उभे झाले आणि भगवान बुद्धाचं त्या 5 मित्रांनी स्वागत केलं. एकाने नवीन प्रकारचं आसन तयार केलं, एकाने म्हणतात की पाय धुवायला पाणी आणलं, एकाने पाय धुवून दिलं. सगळ्या प्रकारचे जे काही आदरातिथ्य होतं ते सगळ्या प्रकारचं आदरातिथ्य केल्यावर मग ते भगवान बुद्धाला विनंती करतात आणि त्या आसनावर बसायला लावतात. भगवान बुद्ध मोठ्या विनम्रतेने, मोठ्या उत्साहाने त्यांच्यासाठी जे आसन बनवलेलं असतं त्या आसनावर बसतात. आणि बसल्यावर मग भगवान बुद्धाला हे 5 मित्र विचारायला लागतात की आम्ही तुम्हाला सोडून आल्यावर तुम्ही त्या ठिकाणी काय काय केलं, कसं कसं केलं आणि तुम्ही कसं काय इथपर्यंत पोहोचलेत. मग बुद्ध सगळं सांगतात की मी उर्वेलावरनं गयेला कसा गेलो, गयाला मी काय केलं, किती आठवडे बसून मी ध्यान साधना करून मी संबोधीची प्राप्ती कशी केलं, हे सगळं त्यांना सांगितलं. आणि सगळे सांगत असताना बुद्ध सांगतात की आपण 2 मार्ग ऐकत असतो, 2 मार्गाचे आचरण करत असतो, म्हणजे ते दोन्ही मार्ग एकदम टोकाला नेणारे आहेत. पण बुद्ध म्हणतात की या दोन्ही मार्गापेक्षा, या दोन्ही मार्गाच्या मधातला जो काही मध्यम मार्ग आहे त्या मध्यम मार्गाचा मी साक्षात्कार केलेला आहे आणि तोच मध्यम मार्ग मी तुम्हाला सांगणार आहो, तर तुम्ही तो मध्यम मार्ग ऐका. तर तो माझा मध्यम मार्ग कोणता आहे म्हणतात भगवान बुद्ध, की तो आहे ज्याला म्हणतात धम्म. माझा जो मध्यम मार्ग आहे तो आहे धम्म. तर मग ते विनंती करतात की तुमचा जो काही मध्यम मार्ग आहे तर तो तुम्ही आम्हाला सांगा. मग भगवान बुद्ध त्यांना सांगतात की माझा जो काही धम्म आहे त्या धम्मामध्ये माणसाशी संबंधित आहे. माझा जो धम्म आहे तो माणसाशी संबंधित आहे. माझ्या धम्मामध्ये माणूस आणि माणसाशी या जगातील नातं हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे असं बुद्ध त्यांना सांगतात. माणूस आणि माणसाशी या जगातील नातं हे माझ्या धम्माचं केंद्रबिंदू आहे, हे माझ्या धम्माचं पहिलं अधिष्ठान आहे असं भगवान बुद्ध त्यांना सांगतात. आणि मग म्हणतात की माझ्या धम्मामध्ये 3 बाबीला कुठल्याही प्रकारचं असं स्थान नाही, की ह्या 3 बाबी माझा धम्म पूर्णपणे नाकारतो, तेव्हाच माझा धम्म जसाच्या तसं तुम्हाला उतरवता येतो आणि त्या धम्माचं तुम्ही आचरण केलं तर तुमचं दुःख हे दूर होऊ शकतं. म्हणून सर्वप्रथम बुद्ध सांगतात त्यांना की माझ्या धम्मामध्ये सर्वप्रथम ईश्वर आणि आत्मा याला कुठलंही असं स्थान नाही. जी काही ईश्वराची कल्पना आहे, जी काही आत्म्याची कल्पना आहे, त्या ईश्वर आणि आत्मा या कल्पनेला माझ्या धम्मात कुठलंही स्थान नाही. दुसरी बाब सांगतात की माझ्या धम्मामध्ये मरणोत्तर जीवनाशी कुठलाही संबंध नाही.
मृत्यूनंतर काय होतो याच्याशी माझ्या धम्मामध्ये कसलाही संबंध नाही. आणि तिसरी गोष्ट सांगतात, तिसरी बाब सांगतात की माझ्या धम्मामध्ये कर्मकांडाला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नाही. तर ह्या 3 बाबी जर सोडल्या आणि आपण धम्माचं चांगलं आचरण केलं तर याच जीवनामध्ये जिथे असाल तिथे तुम्हाला दुःख दूर करून सुख प्राप्त करता येते, एवढी माझ्या धम्माची गॅरंटी आहे, असं बुद्ध त्यांना हमखासपणे सांगतात. आणि हे सगळं ऐकल्यावर त्यांना काय उत्तर द्यावं हे सुद्धा त्यांना कळत नाही. मग बुद्ध सांगतात की जगामध्ये 90% लोक हे दुःखाने ग्रस्त आहेत, ते दैन्यात आहेत, ते दारिद्र्यात आहेत. आणि या दैन्यात असलेल्या लोकांना, दारिद्र्यात असलेल्या लोकांना, दुःखात असलेल्या लोकांना त्यातून बाहेर कसं काढावं याकरताच माझा धम्म आहे. आणि त्यांना बाहेर काढण्याचा मार्ग माझा हा धम्म दाखवतो. मग ते 5 मित्र भगवान बुद्धांना विनंती करतात की तुमचा धम्म या सगळ्या दुःखातून जर माणसाला बाहेर काढतो आणि सुख प्राप्त होते, तर तो धम्म नेमका कसा आहे, तर तुम्ही आम्हाला तो विस्तृतपणे सांगा, अशी भगवान बुद्धाला ते विनंती करतात. आणि त्यांची विनंती मग भगवान बुद्ध मान्य करतात. आणि मग तिथे ते 5 मित्र बसले असताना भगवान बुद्ध मग सांगतात की माझ्या धम्म काय म्हणतात की माझ्या धम्मानुसार जर तुम्ही चांगल्याने आचरण केलं तर तुम्हाला सुख प्राप्त होते. मग भगवान बुद्ध सांगतात की माझ्या धम्मानुसार जर तुम्ही पावित्र्याचा मार्ग अनुसरला, विशुद्धीचा मार्ग अनुसरला, तर तुमचं दुःख दूर होऊ शकते. जर तुम्ही दुसरं सांगितलं की जर सदाचरणाचा मार्ग अवलंबला तर तुमचं दुःख दूर होऊ शकते. आणि तिसरी बाब बुद्ध सांगतात, जर तुम्ही शील मार्गाचा अवलंब केला तर तुमचं दुःख नष्ट होऊ शकते. मग हे सगळं ऐकल्यावर पुन्हा ते 5 मित्र त्यांना विनंती करतात की दुःख दूर कसं करता येईल 3 पद्धतीने, तर तुम्ही आम्हाला सांगा. मग भगवान बुद्ध सांगतात, त्यांना सर्वप्रथम विशुद्धीचा मार्ग सांगतात, ज्याला पावित्र्याचा मार्ग सांगतात. आणि मग तिथून सुरुवात होते. मग भगवान बुद्ध म्हणतात की ऐका, मी तुम्हाला आता विशुद्धीचा मार्ग सांगतो आणि या मार्गाचं जर तुम्ही जसंच्या तसं आचरण केलं तर तुम्हाला याच जीवनामध्ये दुःखमुक्ती लाभते, तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकते. मग बुद्ध सांगतात की मी आता तुम्हाला पावित्र्याचा मार्ग सांगत आहोत, ते तुम्ही कान देऊन ऐका. मग ते मित्र ऐकतात आणि बुद्ध सांगतात. काय म्हणतात बुद्ध सर्वप्रथम की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्यांनी जीवनाची काही तत्त्वे म्हणून काही तत्त्वाचं पालन केलं पाहिजे. ही माझ्या विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. काय म्हणतात की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्त्वे म्हणून तत्त्वाचं चांगल्याने पालन करणं गरजेचं आहे, तेव्हा त्याला सुख लाभते. आणि मग हे विशुद्धी मार्गाचे जे काही तत्त्व आहे ते तत्त्व मग भगवान बुद्ध त्यांना सांगतात. 5 तत्त्व सांगतात जे सर्वांना माहीत आहे, परंतु आपण त्याला गंभीरपणे न घेतल्यामुळे आपण मात्र दुःखातून मुक्त होऊ शकलो नाही. मग बुद्ध सांगतात की ते 5 तत्त्व खूप सोपे आहेत. पहिलं सांगतात की कोणत्याही जीवाची हत्या करू नका किंवा हत्येला अनुज्ञा देऊ नका. म्हणजे जो काही जीव आहे त्या पृथ्वीवर त्या कुठल्या जीवाची तुम्ही हिंसा करू नका, त्याला त्रास देऊ नका, त्याची मारझोड करू नका, त्याला कुठल्याही प्रकारचा स्वतः त्रास देऊ नका किंवा इतरांना तशी संधी तुम्ही देऊ नका. हे भगवान बुद्ध त्यांना सांगतात. म्हणजे तुम्ही अहिंसेनं वागलं पाहिजे, तुम्ही हिंसक प्रवृत्ती सोडली पाहिजे, कोणत्याही जीवाची तुम्ही हिंसा करता कामा नये. हे भगवान बुद्ध त्या पंचवर्गीयांना सांगतात आणि ते ऐकत असतात. म्हणजे हिंसेमुळे कसं त्रास होतो, कसं दुःख होते, स्वतःला कसं दुःख होतं, ज्याच्यावर हिंसा होते त्याला कसं त्रास होतं, कसं दुःख होते, हे तत्त्व बुद्ध त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगतात आणि ते ऐकत असतात. दुसरं सांगतात की कुठल्याही प्रकारची चोरी करू नका किंवा कोणाच्याही मालकीची वस्तू हस्तगत करू नका. जे आपलं नाही ते हिसकावू नका, ते घेऊ नका. म्हणजे चोरी करण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. चोरी करणे हे सुद्धा एक पाप आहे, म्हणून त्या पापापासून व्यक्तीने दूर राहिलं पाहिजे. हे त्यांना समजावून सांगतात की चोरी कशामुळे करतो मनुष्य, लोभी मनुष्य हा चोरी करतो, का नाही का. आणि चोरी करणे ही वाईट बाब आहे,
म्हणून या वाईट बाबीपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं भगवान बुद्ध त्या पंचवर्गीयांना सांगतात. तिसरं तत्त्व सांगतात की आपण कुठल्या प्रकारचं व्यभिचार करता कामा नये. व्यभिचारापासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजे जेवढे काही व्यभिचाराचे प्रकार असतील, लैंगिकतेचे प्रकार असतील, त्या सर्व प्रकारापासून आपण दूर राहिलं पाहिजे. व्यभिचारापासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजे आपण साधपणानं शांतीने राहता आलं पाहिजे, संतुष्टीचे आपल्याला आचरण करता आलं पाहिजे असं भगवान बुद्धांनी त्या पंचवर्गीयांना सांगितलं. चौथे बाब बुद्ध त्यांना सांगतात की आपण खोटं बोलता कामा नये. आपण खोटं बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे मुसावादा वेरमणी आपण टाळलं पाहिजे. म्हणजे खोटं बोलण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. खोटं बोलण्याची आपल्याला भीती वाटल्या पाहिजे. खोटं बोलण्यामुळे आपण स्वतःचं नुकसान करतो आणि समोरच्यांचं आणि इतरांचं सुद्धा आपण नुकसान करतो. इतरांना आपण फसवू शकतो. म्हणून खोटं बोलण्यापासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे. म्हणजेच आपण सत्य बोललं पाहिजे. शेवटचं आणि पाचवं तत्त्व ते सांगतात की ज्या ज्या बाबीमुळे आपल्या शरीराला आणि मनाला नशा होतात अशा नशेच्या पदार्थापासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजेच मादक पदार्थाच्या सेवनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. हे सुद्धा ते सांगतात की मादक पदार्थाचं सेवन केल्यामुळे आपली स्मृती नष्ट होते. आपण स्मृतिमान न राहिल्यामुळे आपण काहीही करू शकतो. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जेवढे मादक पदार्थाचे प्रकार असतील त्या सगळ्या मादक पदार्थांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजेच आपण नशापासून दूर राहिलं पाहिजे. सगळ्याच प्रकारची नशा आपण थांबवली पाहिजे. नशेमुळे मनुष्य हा एक रानटी होतो आणि त्याला कशाची ओळख राहत नसल्यामुळे तो काही करू शकतो. म्हणून आपल्या शरीराला मनाला त्रास होऊ नये, नशा होऊ नये याकरता प्रत्येक माणसाने मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे. एवढं तत्त्वज्ञान या 5 शिलातून, या पहिल्या विशुद्धी मार्गातून भगवान बुद्ध त्या पंचवर्गीयाला सांगतात आणि ते पंचवर्गीय अतिशय गंभीरतेने ऐकत असतात आणि ते मग त्यांना म्हणतात धन्यवाद. काय म्हणतात? धन्यवाद. तर अशा प्रकारे त्यांचं त्या ठिकाणी पहिलं प्रवचन या पंचवर्गीयाला ते सांगतात आणि ते तिथे थांबतात. तर अशा प्रकारे हे पहिलं प्रवचन त्या सारनाथमध्ये आपल्या 5 मित्रांना देऊन त्यांनी त्या ठिकाणी आपल्या धम्माचा पहिला उपदेश दिलेला आहे. वर्षावाद. तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस. बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना. नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रतापनगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड. इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच.